नमस्कार, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर प्रत्येक जे शिवण क्लास करतात नवीन ताई, त्यांना एवढी माहिती नसते ब्लाऊजविषयी. तर ब्लाऊजला बॅक साईडला टक्स कसा द्यायचा हे त्यांना माहिती नसतं. तर आपण आज शिकून घेऊया कशा पद्धतीने ब्लाऊजला बॅक साईडला टक्स द्यायचा आहे. तर चला आपण सुरुवात करू. तर हा अस्तर जोडून घेतलेला आहे, ब्लाऊज अस्तर वगैरे जोडून घेतलेला आहे याला. आता आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर हा आहे शोल्डर, हा शोल्डर आहे. तर आपल्याला आता बॅक साईड बघा अशी घ्यायची आणि हा शोल्डर आहे याचा मध्य करायचा आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने ही शोल्डरचा मध्य तयार करायचा आहे आणि शोल्डरच्या मध्यावरती आपल्याला एक 3.5 इंचावरती बघा इथं 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि असं तिरकस आपल्याला याला टक्स देऊन घ्यायचा आहे. पहा तिरकस असा. तर स्टार्टिंगला रफ करायचे आणि यावरती परत एक शिलाई टाकून घ्यायची. याच्यावर आपल्या ब्लाऊजची पूर्ण फिटिंग अवलंबून असते. तर पहा टक्स मारून झाल्याच्या नंतर छान असं नख आपल्याला याच्यावरती असं मारून घ्यायचे. छान असं टक्स मारला बघू शकता तुम्ही इतका. आता दुसऱ्या साईडने सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला टक्स टाकून घ्यायचं आहे. पहा शोल्डरचा मध्य करायचं आहे. आता काय करायचंय, तुम्ही परत टेपाने सुद्धा मोजून घेऊ शकता, पण परफेक्ट जर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स टाकायचा असला तर ह्याच टक्सला ह्या पद्धतीने असं जोडून घ्यायचे आणि जी उंची आहे ती पण ह्याच टक्सची आपल्याला तयार करून घ्यायची आणि लगेच शिलाई टाकून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो टक्स टाकण्याची. तर पहा ह्या पद्धतीने आपला दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन ज्या मैत्रिणी शिकतात त्यांनी आपल्या लाईव्हला नक्कीच येत जा. लाईव्हमध्ये खूप छान पद्धतीने शिकवले जाते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.